हाय सर्वांना. तर मी इथं भेळ बनवलेले आहे बघा. भेळ तर एकदम मस्त झालेली आहे आणि खायलासुद्धा अतिशय छान झालेली आहे. तर मी भेळची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप न करता पहा आणि सर्वांना भेळ आवडेल अशी बनणार आहे बघा तुम्ही. तर नमस्कार सर्वांना. माझ्या चॅनलवरती म्हणजेच यस ताई ऑफिशियल या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी इथं चिरमुरे घेतलेले आहेत बघा. तर एक पॅकेट आणलं होतं मी, त्यातलं अर्धच पॅकेट घेतलेलं आहे. फक्त 20 रुपयाला आहे पॅकेट. आणि आपण कमी खर्चामध्ये पोटभर आणि मनसोक्त भेळ खाऊ शकतो घरच्या घरी केली तर अशा पद्धतीने. तर पहा तुम्ही, भेळला लागणारं सामान 2 कांदे, 1 टमॅटो, 1 काकडी घेतलेली आहे. काकडीची साल काढून घ्यायची आपल्याला. आणि 1 प्लेट फरसाण पण घेतलेला आहे. तर कांदे आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत. असे एकदम बारीक बारीक कापून घ्यायचे आपल्याला कांदे. आणि टोमॅटोसुद्धा बारीक कापायचा आहे. तर कोणाकोणाला आवडते भेळ नक्की सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही घरीच बनवून खावा. अगदी पोटभर खाऊ शकतो आपण आणि मनसोक्त पण खाऊ शकतो, कमी खर्चामध्ये आणि कमी साहित्यामध्ये सुद्धा. कांदे कापून झालेले आहेत आपले बघा. आता कांदे चिरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचे. कोण चिरमुरे म्हणतं, कोण मुरमुरे म्हणतं. तर मी माझ्या भाषेतून चिरमुरेच बोलत आहे. तर आपल्याला आता टमॅटोसुद्धा छान असा बारीक कापून घ्यायचा आहे. टमॅटो पण टाकून घ्यायचा आहे चिरमुऱ्यामध्ये आपल्याला. तर फरसाण पण टाकून घ्यायचा. आता काकडीसुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे. काकडीची साल काढूनच मग टाकायची आहे काकडी. तर काकडी पण बारीकच कट करून घ्यायची आणि टाकायची आहे. आता हे सगळं टाकून घेतलं की थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची बारीक करून आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आता हे पहा सगळं मिक्स केलेलं आहे मी. आता फोडणीला टाकायचं आपण सामान काढायचे. मी 1 लसणाचा गड्डा घेतला, सोलून ठेचून घेतलेला आहे. शेंगदाणे, कढीपत्ता, लाल तिखट, धना पावडर आणि हळद एक चमचा घेतलेला आहे मी सगळं. आणि हे आता आपल्याला फोडणी घालायची आहे. याच्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं चांगलं, त्यात लसूण घालायचं आहे. नंतर कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आणि आता उरलेलं साहित्य पण घालून घ्यायचं याच्यात. चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे सगळं. चांगलं भाजलं गेलं की मग आपल्याला भेळमध्ये ओतून घ्यायचं आहे. एकदा नक्की ट्राय करा अशी भेळ, खूप छान लागते चवीला. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मीठ थोडंसंच टाकायचं कारण चिरमुऱ्यांना पण मीठ असतं आणि भेळमध्ये पण मीठ असतं. आता सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. थोडीशी कोथिंबीर टाकायची अजून, दिसायला पण छान, खायला पण छान. तर बघा अशी झालेली आहे. आवडली का मग भेळ? आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर घ्या खायला. आता मस्त अशी काकडी घेतलेली आहे, लिंबू टाकायचं आणि खायचं चमच्याने.